काय जाब देऊ मी तुला राहुल? सांग ना, काय जाब देऊ? कशी बोलवणार होते मी तुला लग्नाला? अरे, माझी मुलीची जात आणि मुलीच्या जातीला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा सुद्धा अधिकार नाही. खुंटीला बांधलेल्या शेळ्या मेंढीसारखी सर्रास विक्री केली जाते त्यांची. लग्नाला विरोध केला तर मारून, धमकावून, फटकून त्यांना लग्नाला उभं केलं जाते. तशीच गत माझी झाली. मला लग्न नव्हतं करायचं, मला नव्हतं जायचं त्या घरात सून म्हणून, कारण मला माहिती होतं हा सगळा ना त्या अर्णवचा डाव आहे. लग्नाच्या अगोदर पासूनच त्याचा माझ्यावर डोळा होता. आणि ना त्याने एका गोष्टीचा फायदा घेतला राहुल, तुलाही माहितीये. तुला माहितीये ना, माझा बाप दारूसाठी स्वतःच्याच मुलीची विक्री करतो रे, स्वतःच्याच मुलीची. त्यांनी माझ्या भावनांचा जराही विचार न करता मला धमकावून, मारून त्या लग्नाला उभं केलं. माझ्या भावनांचा जराही विचार नाही केला. कोणी? माझ्या बापानी. आणि मग काय, त्या वेड्याशी मला लग्न करावं लागलं, कारण की माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता ना. काय करू शकत होते मी? सांग ना, काय करू शकत होते तूच सांग ना. मग कशी बोलवणार होते मी तुला लग्नाला? माझ्या कुठल्या तोंडाने बोलवणार होते? सांग ना. मला तर काही सुचतच नव्हतं. मला माफ कर. तुझ्या बहिणीला समजून घे.